उपवास म्हणलं की गोड खायची इच्छा तर होतेच. म्हणून आज आपण बनवणार आहोत मऊ रसाळ तोंडात विरघळणारे उपवासाचे गुलाबजाम. आणि हे बनवायला इतके सोपे आहेत की उपवास नसतानाही सुद्धा पुन्हा पुन्हा करून खावेसे वाटतील. मग चला एकही स्टेप न चुकवता ही खास रेसिपी पाहूया आणि नक्की करून बघा. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला रताळे उकडून घ्यायचे आहे. तर इथे कुकरमध्ये मी एक स्टँड ठेवले, त्यावर जाळी ठेवायची. त्यावर रताळे उकडून घ्यायचे आहे. डायरेक्ट पाण्यात जर टाकले ना जास्त ते ओलसर होतं आणि मग त्यामुळे त्यात मिल्क पावडर जास्त घालावी लागते. असे जर केले ना ते कोरडे राहतात. मस्त 3-4 शिट्ट्या घेऊन आपल्याला शिजवून घ्यायचे. जर गुलाबजाम बनवायचे असेल तर रताळे ओव्हरफ्लोमध्ये एकदम जास्त शिजवून नाही घ्यायचे. जास्त शिजवल्यामुळे ते एकदम मऊसूत असे ओलसर होतात आणि त्यामध्ये मिल्क पावडर खूप लागते. त्यामुळे असे थोडेसे कडकच आपल्याला ठेवायचे आहे. रताळे उकडताय तोपर्यंत पाक करून घेऊया. 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी घेतले. पाण्याला उकळी येते तोपर्यंत 2 वेलची कुटून घ्यायच्या. पावडर टाकण्यापेक्षा अशी वेलची जर कुटून टाकली ना पाकाला स्वाद एकदम छान येतो. फक्त आता आपल्याला उकळी घ्यायची आहे, कारण पाणी आणि साखर आपण सारखीच घातली. जास्त पाणी जर घातले ना जास्त उकळून द्यावं लागतं. त्यात 1-2 गुलाबाच्या पाकळ्या घातल्या, त्याने सुद्धा एकदम छान फ्लेवर येतो. आवडत असेल तर घालू शकता. बघा उकळी आली आहे. 2 मिनटं ठेवायचं आणि गॅस बंद करायचा. पाक आपला रेडी होतो. अजिबात चेक वगैरे करायची गरज नाही. रताळे पण उकडून थंड झालेत बघू शकता. आणि स्मॅशरने किंवा अशा चमच्याने एकदा स्मॅश करून घ्यायचे. अति जास्त उकडले जर असते ना तर जास्त ओलसर झाले असे. मध्यम प्रमाणात उकडल्यामुळे थोडेसे कोरडे आहे. यामध्ये मी पोहे खाण्याचे 4 चम्मच मिल्क पावडर घातली आहे. तुम्हाला 3ही लागू शकते किंवा 5ही लागू शकते, जसे रताळे उकडतील किंवा रताळ्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे. आणि किंचित पाव चमचा सोडा घालायचा आहे. दोन्ही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. घट्टसर गोळा करायचा आहे आणि थोडंसं तूप लावून पुन्हा एकदम मस्त आता स्मूथ असा याचा गोळा तयार करायचा आहे. तर बघा आपलं पीठ तयार झालं आहे. इकडे तेल तापण्यासाठी ठेवूया. आपण आता लगेच याचे गुलाबजाम तयार करण्यासाठी घ्यायचे. भिजत वगैरे ठेवायची काही गरज नाही. तेल तापते तोपर्यंत ते मस्त छोटे छोटे गोळे करून घेऊया. तुपाचा हात लावायचा आणि तुम्हाला छोटे मोठे आवडतील त्या आकारात याचे गोळे बनवून घ्यायचे. तर बघा मस्त आपलं पीठ तयार झाले, त्यामुळे गोळे पण एकदम छान झाले. तर या प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेते. तोपर्यंत तेल पण तापते. तर बघा मस्त आपले गुलाबजाम तयार झाले. तेल मध्यम तापून घेतले, जास्त कडकडीत लगेच गरम करायचं नाही, मग ते बाहेरून काळे होतात आणि आतून कच्चे राहतात. मंद गॅसवर मस्त सोनेरी गोल्डन रंगावर तळून घ्यायचे. टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाही, थोड्या वेळाने हलवायचे. तर बघा मस्त आता आपण सर्व बाजूनी मस्त गोल्डन रंगावर असे मस्त गुलाबजाम तळून घेऊयात. तर कलर बघू शकता एकदम अप्रतिम झाला आहे. एकदम मस्त असे तळले गेलेत. आता पाक पण आपला थोडासा गरम आहे. एकदम कडकडीत गरम पाकात नाही घालायचे. थोडासा थंड झाला पाक की त्यामध्ये आपल्याला हे गुलाबजाम घालायचे. तर बघा मस्त असे आपले गुलाबजाम झाले. पाक पण एकदम मस्त झाला आहे. आता हे साधारण आपल्याला 2 तास तरी मुरत ठेवायचे, त्यानंतर तुम्ही खाऊ शकता. तर मस्त अशी उपवासाला चालणारे किंवा तुम्हाला कधीही खाऊ वाटले ना तुम्ही असे रताळ्याचे गुलाबजाम बनवून खाऊ शकता. इतकी सुपर टेस्ट लागते आणि एकदम भन्नाट होतात. करायला एकदम सोपे, एकदम मोजक्या 2-3 साहित्यात बनतात आणि सहज करता येतात. आणि बघू शकता आतपर्यंत एकदम रसरशीत झाले. तर आतपर्यंत पाक मुरला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.